नमस्कार. मी प्राध्यापक सावंत पाटील, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा. आज आपण भाग विक्री या पाठातील भाग प्रमाणपत्र म्हणजे काय या संदर्भातील माहिती अभ्यासणार आहोत व तसेच भाग प्रमाणपत्रात समाविष्ट बाबी आणि भाग वाटपाचा कालावधी आणि त्याचबरोबर भाग प्रमाणपत्राची नक्कल, ज्याला आपण दुसरी प्रत असे म्हणतो, या संदर्भातील माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपण. भाग प्रमाणपत्र. भाग प्रमाणपत्र याला भाग दाखला असेही म्हणतात. त्याचबरोबर इंग्रजीमध्ये याला शेअर्स सर्टिफिकेट असे म्हणतात. हे एक कंपनीने वाटप केलेले दस्तऐवज आहे जे धारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागाचे मालक आहेत असे दर्शविले जाणारे दस्तऐवजाला भाग प्रमाणपत्र असे म्हणतात. जेव्हा भागधारक त्यांचे पैसे कंपनीच्या भागांमध्ये गुंतवतात तेव्हा ते कंपनीचे भागधारक आहेत याचा काहीतरी पुरावा त्यांना दिला गेला पाहिजे. यासाठी कंपनीने आपल्या मुद्रा आणि शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्र देते. भाग प्रमाणपत्र हे भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा आहे. जर सभासदत्वाबाबत काही वाद उद्भवल्यास सभासदांच्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. कंपनीच्या संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या 2 संचालक आणि कंपनी चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्ती यांच्या स्वाक्षरी आणि कंपनीच्या शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्र वाटप केले जाते. कंपनी भाग प्रमाणपत्र सर्व वाटपदारांना, भाग हस्तांतर स्वीकृत्यांना प्रदान करते. कंपनी अंशतः किंवा पूर्णदत्त भागांसाठी भाग प्रमाणपत्र देते. आता आपण भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी कुठल्या कुठल्या आहेत आणि कुठल्या नियमांतर्गत त्या समाविष्ट केल्या जातात ते पाहूयात. भाग प्रमाणपत्र कंपनी नियम 2014 नुसार, आता कंपनी नियम 2014 कशाच्या संदर्भात आहे? भाग भांडवल आणि कर्जरोखे याच्या संदर्भात आहे. म्हणून भाग प्रमाणपत्र कंपनी नियम 2014 नुसार नमूद केलेल्या फॉर्म SH1 मध्ये असावे. तर भाग प्रमाणपत्रात समाविष्ट बाबी कुठल्या कुठल्या आहेत त्या पाहूयात. त्यामध्ये कंपनीचे नाव हे अंतर्भूत असलं पाहिजे. त्याचबरोबर कंपनीचा CIN नंबर हा देखील त्यामध्ये नोंदविलेला असला पाहिजे. त्याचबरोबर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता त्या भाग प्रमाणपत्रावरती असला पाहिजे. सभासद नोंदणी क्रमांक त्या भाग प्रमाणपत्रावरती नमूद केलेला असला पाहिजे. त्याचबरोबर भाग प्रमाणपत्र क्रमांक हा देखील भाग प्रमाणपत्रावरती नमूद केलेला असला पाहिजे. सभासदाचे नाव, भागांचं स्वरूप, भागांची संख्या, एकूण किती भाग त्यांना वाटप करण्यात आलेले आहेत त्या भागांची संख्या, त्याचबरोबर भागांचे व्यवच्छेदक क्रमांक आणि भागावर भरलेला शुल्क, किती शुल्क भरण्यात आलेला आहे तो भागावर भरलेला शुल्क, आणि शेवटी कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक आणि कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी त्यावरती असणं अभिप्रेत आहे. तर इतक्या बाबी
भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट असल्या पाहिजेत. कंपनीचं नाव, कंपनीचा CIN नंबर, कंपनीचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, सभासदाचा नोंदणी क्रमांक, भाग प्रमाणपत्राचा क्रमांक, सभासदाचे नाव, भागाचं स्वरूप, कुठल्या स्वरूपाचं भाग त्यांना वाटप करण्यात येत आहे, समहक्क भाग की अग्रहक्क भाग, असं भागाचं स्वरूप, भागांची संख्या, भागांचे व्यवच्छेदी क्रमांक आणि भागावर भरलेलं शुल्क इत्यादी बाबी भाग प्रमाणपत्रावरती नमूद असल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक आणि कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी त्यावरती असली पाहिजे. इतक्या बाबी कंपनीच्या भाग प्रमाणपत्रावरती अभिप्रेरित आहेत. आता आपण भाग प्रमाणपत्राचे नमुने पाहूयात. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला शेअर सर्टिफिकेट दिसत आहे, भाग प्रमाणपत्र दिसत आहे. त्यामध्ये पहा, कंपनीचं नाव आहे, कंपनीचा नंबर आहे. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे वेगवेगळे शेअर सर्टिफिकेट तयार करण्यात येतात, ज्याला आपण सर्टिफिकेट डिझाईन जे असतात ते वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. सेक्रेटरी, डायरेक्टर्स, डेट या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. फुल नेम ऑफ शेअर होल्डर्स हे देखील या ठिकाणी दिसत आहे. ॲड्रेस या ठिकाणी दिसत आहे. आणखी एक सर्टिफिकेट पाहूयात आपण. भागाचं स्वरूप, इक्विटी शेअर्स, भागांची संख्या, कंपनीचं नाव, 2 संचालकांच्या सह्या खालती या ठिकाणी दिसत आहेत. सेक्रेटरी सिग्नेचर्स हे सुद्धा आहे. सर्टिफिकेट नंबर, भाग प्रमाण पत्र क्रमांक या ठिकाणी दिसत आहे. तर असे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रमाणपत्र, भाग प्रमाणपत्र, फक्त आकार, डिझाईन यामध्ये बदल असतो, पण ज्या बाबी भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट असाव्या लागतात त्या संपूर्ण बाबीचा समावेश हा त्या ठिकाणी करण्यात आलेला असतो. पुढे जाऊयात आपण की भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी, कुठल्या कुठल्या कालावधीमध्ये भाग प्रमाणपत्र वाटप केलं जातं आणि कोणास ते दिलं जातं या संदर्भातील माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यावयाची आहे. तर या ठिकाणी आपण 2 भाग केलेले आहेत, त्यामध्ये कालावधी आणि कोणास दिले जाते असे 2 भाग या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ते पाहूयात आपण. क्रमांक 1, कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र वाटप केलं जातं किंवा दिलं जातं. कोणाला दिलं जातं तर घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांना ते भाग प्रमाणपत्र दिलं जातं. केव्हा दिलं जातं? कंपनीच्या स्थापनेच्या, ज्यावेळेस सुरुवातीला कंपनी स्थापित केली जाते, स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत ते घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांना दिलं जातं. दुसरा कालावधी पाहू आपण. भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत, भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत या कालावधीमध्ये कोणास दिलं जातं? भाग वाटप केले असल्यास भाग वाटपदारांना ते दिलं जातं. ज्यांना भाग वाटप केलेलं आहे त्यांना ते काय केलं जातं? भाग प्रमाणपत्र दिलं जातं. तिसरा कालावधी पाहू आपण. हस्तांतराच्या अर्जाच्या प्राप्तीपासून, ज्या व्यक्तीने हस्तांतरण करण्यास सांगितलेलं आहे त्या संदर्भातला अर्ज कंपनीला केलेला आहे, अशा
हस्तांतरणाच्या अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत, दोन्ही परिस्थितीमध्ये हस्तांतरणाचा अर्ज मिळालेला असेल तर 1 महिन्याच्या आत किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत कोणास दिले जातं? हस्तांतर झाल्यास हस्तांतर स्वीकृत्यास, ज्याला कोणाला हस्तांतर केलेलं आहे त्या व्यक्तीस, त्याला आपण हस्तांतर स्वीकृत्यास असे म्हणू. आणि भागाचे संक्रमण झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसदाराला ते काय केलं जातं? संक्रमित केलं जातं. म्हणजे त्याच्या कायदेशीर वारसदाराला ते भाग प्रमाणपत्र दिलं जातं. तर अशा 3 वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना ते दिलं जातं. पुढे जाऊयात आपण की भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत, ज्याला आपण नक्कल असे म्हणतो, डुप्लिकेट कॉपी, त्या संदर्भातील माहिती घेऊयात. कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत, नक्कल प्रत देऊ शकते जर मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल. जे ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट आहे ते जर खराब झाला असेल किंवा फाटले असेल आणि कंपनीस परत केले असल्यास, ते फाटलेलं खराब झालेलं सर्टिफिकेट काय कंपनीस आपण परत केले असल्यास त्याच्या बदल्यात कंपनी दुसरी प्रत देऊ करते. आणखी एक स्थिती की मूळ भाग प्रमाणपत्र हरवले आहे किंवा नष्ट झाले आहे हे धारकाने सिद्ध केले असल्यास, सिद्ध करावं लागतं की हरवलंय किंवा नष्ट झालेलं आहे हे सिद्ध करावं लागतं. तत्पश्चातच कंपनी दुसरी प्रत त्या ठिकाणी देऊ करते. परंतु यासाठी भाग प्रमाणपत्र हरवल्याने जाहीर करण्यासाठी कंपनी वर्तमानपत्रात नोटीस देते आणि शोधकर्त्याला ते असल्यास कंपनीला परत करण्यास सांगते. कंपनीला ठराविक कालावधीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. शोधण्यासाठी सांगितलंय, वर्तमानपत्रातून जाहिरात दिलेली आहे, शोधकर्ते शोध घेत आहेत. शोधकर्त्यांनी शोध घेतला, त्यांना ते प्रमाणपत्र मिळालं तर ते काय केलं जाईल? कंपनीला ते परत केलं जाईल. परंतु जर शोधकर्त्यांनी शोध घेतला परंतु तो जर त्यांना ते प्रमाणपत्र भेटलं नाही, मिळालं नाही, काही कालावधीपर्यंत कंपनी काय करते? त्याची वाट पाहते आणि त्यानंतर काय करते? तर कंपनी भागधारकास भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत, ज्याला आपण डुप्लिकेट कॉपी म्हणतो, ती काय करते? देऊ करते. नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून, पहा, ज्या भागधारकांनी ज्या तारखेला अर्ज केला आहे त्या तारखेपासून नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत दिले जाते. म्हणजेच शोधकर्ता किती कालावधीपर्यंत शोध घेऊ शकतो? 3 महिन्याच्या आतल्या कालावधीपर्यंत. कंपनी फक्त नोंदणीकृत भागधारकांनाच नक्कल भाग प्रमाणपत्र देते. जे नोंदणीकृत भागधारक आहेत त्यांनाच ती काय करते? नक्कल भाग प्रमाणपत्र देते. हे नक्कल भाग प्रमाणपत्र आहे हे ठळकपणे नमूद करावे लागते. त्या सर्टिफिकेट वरती ठळक स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले असते की हे नक्कल भाग प्रमाणपत्र आहे म्हणून. फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीने नक्कल भाग प्रमाणपत्र दिल्यास कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. तर हे आहे भाग प्रमाणपत्र, भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी, भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी आणि भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत केव्हा दिली जाते त्या संदर्भातील माहिती.
या ठिकाणी आपण थांबूयात.